अहो एवढे दिवस नुसती चर्चा बैठका होतच आहेत, पण एकेका मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे 2-2 उमेदवार, यातून शरद पवार यांच्याकडून थेट भाजपच्या उमेदवारालाच मदत होऊ लागली आहे. मित्रहो नमस्कार. निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच महाविकास आघाडीत सुरू झालेला सावळा गोंधळ, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली तरी देखील सुरू आहे बघा. अहो आघाडीत नक्की चाललंय तरी काय आहो? खरं तर हे कोणाला समजेना, पण हे जरी समजत नसलं ना तरी सावळा गोंधळ मात्र पुरेपूर आहे याची जाणीव आता उभ्या महाराष्ट्राला झाली आहे हे मात्र नक्की. अहो या गोंधळाला आधी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वादाला जबाबदार धरलं जात होतं. हा वाद दिल्लीपर्यंत देखील गेला होता. आता आघाडीत सगळं काही ठीकठाक आहे असं केवळ सांगितलं जात होतं, पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत तरी हा गोंधळ थांबलेला नाही. मतदारांना मात्र संभ्रमात टाकणं, त्यांचा गोंधळ उडवणं, गैरसमज निर्माण करणं, विनाकारणच संभ्रमाचं वातावरण, संशयाचं वातावरण निर्माण करणं ही कामं मात्र महाविकास आघाडीकडून होत राहिले आहेत. और राज्यात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले आहेत, अनेक राजीनामे होऊ लागले आहेत, पक्षांतर होऊ लागले आहेत. और सोलापूर जिल्ह्यात तर या आघाडीने म्हणजे महाविकास आघाडीने चक्क खेळ मांडला आहे. खेळ आता हेच बघा, सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसने दिलीप माने यांच्या नावाची घोषणा केली उमेदवार म्हणून. त्यानंतर दिलीप माने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात पोहोचले, पण तिथं जाईपर्यंत त्यांच्याकडे एबी फॉर्म नव्हता. अखेरपर्यंत त्यांच्याकडे एबी फॉर्म आलाच नाही. त्यामुळं दिलीप माने हे तहसील कार्यालयामध्ये थांबून होते या एबी फॉर्मची वाट बघत, पण शेवटपर्यंत हा फॉर्म त्यांच्यापुढं पोहोचलाच नाही आणि त्यामुळं दिलीप माने यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. आता दिलीप माने यांना एबी फॉर्म मिळाला नाही, त्यामुळं आता महाविकास आघाडीकडून इथं अमर पाटील हे अधिकृत उमेदवार ठरले आहेत. कारण त्यांना शिवसेना ठाकरे पक्षानं आधीच एबी फॉर्म दिला होता, उमेदवारी दिलेली होती. माने यांना इथली उमेदवारी मिळेल असं आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनीही दिलेलं होतं, पण ऐनवेळी बघा हे असं सगळा हा गोंधळ घडला. तिकडं सांगोल्यात देखील महाविकास आघाडीनं असाच काहीसा खेळ केलेला आहे. शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक आहे ना, मग ही म्हणजे सांगोल्याची जागा शेकापसाठी सोडली जावी अशी मागणी होती आणि इथं शेकापने बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारीही जाहीर करून टाकलेली होती. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मात्र अजित पवार यांच्या पक्षातून आयात झालेले दीपक साळुंके पाटील यांना उमेदवारी देऊ केली. महाविकास आघाडीत असलेल्या या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. मग ही कसली असली महाविकास आघाडी म्हणायचो? काँग्रेस शिवसेना यांच्यात गोंधळ सुरू असतानाच आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातही आणखी एक घोटाळा करण्यात आलेला आहे. हो, करण्यातच आलेला आहे, झालेला नाही. यातून शरद पवार यांच्याकडून थेट भाजपच्या उमेदवारालाच मदत होऊ लागली आहे. अहो लढायला निघायच्या वेळी सैनिकांच्या पायातलं बळ काढून घेण्याचा हा प्रकार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा झाला आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पक्षाकडे होता आणि भविष्यात ही राहील या संदर्भातील निर्णय हा खासदार शरद पवार आणि महाविकास आघाडीचे मुख्य नेते घेतील असे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं आहे. आता या मतदारसंघातून काँग्रेसचे भगीरथ भालके यांना आधी उमेदवारी दिलेली आहे. भालके हे विजयाचे दावेदार तर आहेतच इथले. अहो त्यांनी आधीपासून जोरदार तयारी देखील केली आहे. त्यांना उमेदवारी मिळताच मतदारसंघात जल्लोष झाला, कार्यकर्ते देखील खुश झाले. अहो इथं तगडी फाईट देणारा उमेदवार भगीरथ भालके यांच्या रूपाने मिळालेलाच होता, पण अचानक काय किल्ली फिरली आणि शरद पवार यांच्या पक्षानं इथं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याला म्हणजे अनिल सावंत यांना उमेदवारी दिली. म्हणजे इथंही महाविकास आघाडीचे 2 उमेदवार. राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे भगीरथ भालके यांचे टेन्शन तर वाढले असणार, कार्यकर्तेही गोंधळून गेले आहेत. आता इथं काय मैत्रीपूर्ण लढत करणार आहेत का ते या मतदारसंघात? आणि समजा तसंच काय असलं डोक्यात, त्याचा फायदा कोणाला होणार याचाही विचार करायला नको.
भगीरथ भालके यांनी अपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अशा तीनही पक्षाकडून अर्ज दाखल केलेला होता. मात्र भालके यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. अनिल सावंत यांनीही अर्ज दाखल केलेला होता, मात्र त्यांना पक्षाकडून AB फॉर्म मिळाला नव्हता. पण खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अनिल सावंत यांना हा AB फॉर्म दिला. शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असं अनिल सावंत यांचं म्हणणं आहे. आता हे अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं महाविकास आघाडी समन्वय अजिबात यांच्या आपसातमध्ये नाही आहे हे तर अगदी समोर आलेलंच आहे. त्यामुळं अनिल सावंत आता माघार घेणार की भगीरथ भालके, आता हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे ना. भगीरथ भालके माघार घेण्याचा तसा आता प्रश्नच उरत नाही हो. पण अनिल सावंत यांनी माघार घेण्यास नकार दिला तर भगीरथ भालके यांच्या अडचणीत वाढ होणार. कारण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मानणारा वर्ग आहे. राष्ट्रवादीची मते अनिल सावंत यांना मिळाली तर मताची विभागणी होऊ शकते आणि त्याचा फटका थेट भगीरथ भालके यांना बसू शकतो. भगीरथ भालके यांना हा फटका नक्की बसलेला असेल, पण अनिल सावंतही निवडून येणार नाही. अर्थात तुतारीची हक्काची हातची एक जागा इथं गमावण्याचा धोका आहे. अहो, या गोंधळाचा थेट फायदा आता भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना होणार आहे ना. म्हणजे शरद पवार यांची अप्रत्यक्ष का होईना भाजपच्या उमेदवारास मदत होणार आहे. महाविकास आघाडीत हे चाललंय तरी काय? अहो, कधी संपणार आपापसातील हा राजकारणाचा खेळ? अखेरच्या टप्प्यात करण्यात आलेला हा राडा नक्की कुणामुळं आहे हो? आता कुणी माघार घ्यावी? आधी उमेदवारी जाहीर झालेल्या भगीरथ भालके यांनी माघार घ्यावी की शेवटी घोषित झालेल्या अनिल सावंत यांनी? मित्रांनो, तुम्हीच सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.